मच्छिंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी वर्षातून फक्त एकाच दिवशी उघडली जाणारी समाधी, जिथे भाविक स्वतःच्या हाताने समाधीला स्पर्श करू शकतात आणि एका मिनिटात 100 भाविकांचे दर्शन घडते। महाराष्ट्रातल्या एका डोंगर माथ्यावर वसलेले हे ठिकाण आहे श्री क्षेत्र मायंबा। आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथांपैकी आद्यगुरु मच्छिंद्रनाथ महाराजांच्या या संजीवन समाधीचं रहस्य, इतिहास आणि तिथली आध्यात्मिक ऊर्जा। भाग 1, प्रस्तावना। महाराष्ट्राची भूमी ही संतांची आणि नाथांची भूमी म्हणून ओळखली जाते। या भूमीत अनेक सिद्धयोग्यांनी आपल्या तपाने, साधनेने आणि सिद्धीने इथल्या मातीला पावित्र्य प्राप्त करून दिला आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सावरगाव या गावाजवळ गर्भगिरीच्या डोंगर रांगांमध्ये असंच एक अत्यंत जागृत आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारलेलं ठिकाण आहे श्री क्षेत्र मायंबा। हे ठिकाण केवळ एक निसर्गरम्य डोंगर नाही, इथे आहे नाथ संप्रदायाचे आद्यगुरु स्वतः श्री मच्छिंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी, जी महाराष्ट्रातील लाखो नाथ भक्तांचं श्रद्धास्थान आहे। भाग 2, भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी। मायंबा हे गाव बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात सावरगाव जवळ वसलेलं आहे। इथून जवळच अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध वृद्धेश्वर मंदिरही आहे, म्हणूनच अनेक भाविक अहिल्यानगर मार्गे इथे दर्शनासाठी येतात। गर्भगिरीचा हा संपूर्ण डोंगरी परिसर नवनाथांचं वास्तव्यस्थान मानला जातो। डोंगरावर जाण्यासाठी जवळपास 300 पायऱ्यांचा मार्ग आहे। वाटेत एक भव्य स्वागत कमान लागते, ज्यावर मच्छिंद्रनाथांचं प्रतीक असलेल्या माशांची शिल्प कोरलेली आहेत। भाग 3, मच्छिंद्रनाथ महाराज कोण होते? नाथ संप्रदायाचे संस्थापक आणि आद्यगुरु म्हणून मच्छिंद्रनाथ महाराजांना ओळखलं जातं। नाथ परंपरेत त्यांना महाविष्णूचा अवतार मानलं जातं। गुरु गोरक्षनाथ हे त्यांचे प्रमुख शिष्य, ज्यांनी नाथ पंथाला खरं स्वरूप दिलं। मच्छिंद्रनाथांनी कठोर तपश्चर्या केली, हठयोगाचा प्रसार केला आणि कर्मकांड व वर्णभेद नाकारून तळागाळातील लोकांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं। याच कार्याचा भाग म्हणून त्यांनी मायंबा येथील डोंगर माथ्यावर संजीवन समाधी घेतली। भाग 4, संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय? संजीवन समाधी हा मृत्यू नाही, तो एक अत्यंत दुर्मिळ योगिक संकल्प आहे। अद्वैत वेदांतानुसार यात योगी केवळ आपल्या चित्तवृत्तीचा निरोध करत नाही, तर स्वतःचा प्राणही पंचमहाभूतांत विलीन करतो, स्वेच्छेने पूर्ण जागृत अवस्थेत। महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर माऊलींची आळंदीतील समाधी हे याचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण मानलं जातं। त्याच परंपरेत नाथ संप्रदायात मायंबा येथील मच्छिंद्रनाथांची आणि मढी येथील कानिफनाथांची समाधी ही संजीवन समाधी म्हणून ओळखली जाते। असं मानलं जातं की अशा सिद्ध पुरुषांचा देह जरी अदृश्य झाला तरी त्यांचं चैतन्य त्या समाधीस्थानी अनंत काळ जागृत राहतं आणि ते सूक्ष्मातून आपल्या भक्तांचं रक्षण करतात। भाग 5, मायंबाचं सर्वात खास वैशिष्ट्य, वर्षातून एकच दिवस। आणि इथेच मायंबाची खरी खासियत आहे, जी फार कमी लोकांना माहीत आहे। मच्छिंद्रनाथांची ही संजीवन समाधी वर्षातून फक्त एकदाच फाल्गुन अमावस्येला उघडली जाते। या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक कावडीने पैठणहून आणलेलं गंगाजल घेऊन येतात आणि समाधीला जलाभिषेक घालतात। त्यानंतर सुगंधी उटणे लावण्याचा विधी होतो आणि हा एकमेव दिवस असतो जेव्हा भाविकांना समाधीला थेट हाताने स्पर्श करता येतो। लाखो भाविकांना सामावून घेण्यासाठी खास रांगा, 3 किलोमीटरचे पिंजरे आणि शॉवर खाली स्नान करूनच मंदिरात प्रवेशाची व्यवस्था केली जाते। महाप्रसाद, चहा पाणी, फराळाचं मोफत वाटप अहोरात्र सुरू असतं आणि संपूर्ण डोंगर परिसर नाथांच्या जय जयकाराने आणि आतषबाजीने दुमदुमून जातो। भाग 6, मंदिर परिसर आणि अनुभव। मच्छिंद्रनाथांचं समाधी मंदिर अर्धखुल्या स्वरूपाचं आहे। 12 नक्षीदार खांब, महिरप कमानी आणि पद्मनक्षी कोरलेलं छत। डोंगर माथ्यावर पोहोचल्यावर गर्भगिरीच्या डोंगर रांगांचं विहंगम दृश्य दिसतं। मन शांत करणारा हा नजारा शब्दांत मांडणं कठीण आहे। इथे येणारे भाविक सांगतात की समाधीच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच मनातले विचार आपोआप शांत होतात। रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात हरवलेली आंतरिक शांतता इथे काही क्षणांत गवसते। भाग 7, इथे कसं पोहोचाल? आष्टीपासून अंदाजे 54 किलोमीटर, बीड पासून अंदाजे 87 किलोमीटर, अहिल्यानगर पाथर्डी मार्गे वृद्धेश्वरवरून सावरगाव मायंबा। जिल्ह्यातील अनेक शहरांतून एसटी सेवा उपलब्ध। फाल्गुन अमावस्येच्या यात्रेव्यतिरिक्त नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीलाही मोठ्या उत्साहात साजरा होतो। भाग 8, समारोप। आजच्या धावपळीच्या जगात माणसाचं मन सतत अस्वस्थ असतं। भौतिक यशाच्या मागे धावताना आंतरिक शांतता कुठेतरी हरवत जाते। श्री क्षेत्र मायंबा सारखी ठिकाणं आपल्याला आठवण करून देतात की जीवनाचं खरं ध्येय केवळ भौतिक सुख नसून आंतरिक शांती आणि त्या परमशक्तीशी एकरूप होणं आहे। मच्छिंद्रनाथ महाराजांची ही संजीवन समाधी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाचं एक अनमोल रत्न